महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती सर्व देशामध्ये साजरी केली जाते। 134 वर्षापूर्वी या देशामध्ये एक महामानव जन्मला आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची राजघटना लिहिण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका घेतली। आज आपण जर पाहिलं तर हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आधारावर त्याची वाटचाल केली आहे आणि तो विचार पुढे नेण्याचं काम गेली अनेक वर्ष आपण सर्व करत आहात। हे करत असताना या परिसरामध्ये सुद्धा मी पाहतो दिवसेंदिवस सर्वांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तरुण वर्ग यामध्ये एकच सिद्ध होते की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं ते सर्वदूर नेण्याचा सातत्याने सर्वांनी प्रयत्न केला जातो आणि त्याच राजघटनेच्या आधारे खऱ्या अर्थानं आतापर्यंत या देशाची वाटचाल झालेली आहे, या विकास झालेला आहे। सर्वांना समान न्याय, सर्वांना समान मताचा अधिकार भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, त्यांना मी अतिशय नम्रपणे आदिवासी जर पाहायला गेलं तर युगांमध्ये असं व्यक्तिमत्व एकदाच जन्माला येतं आणि आज या अशा महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो लोक या ठिकाणी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात। आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आणि इथून जात असताना त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन या ठिकाणी आम्ही जातो। त्यांच्या विचारावर त्यांनी दिलेल्या मार्गावरती जर अनुसरून आपण सर्वजण चाललो, हा देश चालला तर निश्चितपणे हा देशाचं महासत्ता होण्यापासून कोण राहू शकणार नाही। निश्चितपणे या समाजामध्ये अतिशय चांगल्या विचारसरणीला आणि अतिशय चांगल्या मार्गाला आपण या सगळ्यांनी अनुकरण करूया। या जयंतीच्या निमित्तानं सर्व कराड शहराच्या वतीनं सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्यंत करणाऱ्या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करतोय। जय हिंद, जय भारत।